आपण जर पाहिलं असेल शैक्षणिक क्षेत्रातला मोठा आधार राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2022-23मध्ये 1,55,000 1.55 लाख विद्यार्थ्यांना तो फायदा झाला. 181 कोटीची तरतूद होती. 23-24मध्ये 1.7 लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला. 143 कोटीची तरतूद होती. 24-25मध्ये 53,975 विद्यार्थ्यांना फायदा झाला. 160 कोटीची तरतूद होती. आणि 25-26मध्ये 170 कोटीची तरतूद केली. मग कोणी केली? तरी देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केली. सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांची परीक्षा आणि कौशल्य विकासाला बळ देण्याचं काम केलं. UPSC MPSCमध्ये पोलीस भरतीमध्ये कौशल्य विकासमध्ये उद्योजकतेमध्ये प्रशिक्षणामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संधी दिली. बाहेरगावी तरुणांना पाठवण्यासाठी उपलब्ध करून दिलं. आणि अनेक शिष्यवृत्त्या मग त्यामध्ये सारथीच्या माध्यमातून असेल, छत्रपती शाहू संशोधनमधून असेल, प्रशिक्षण मानव संस्थेतून असेल, अनेक योजना या माननीय देवेंद्र फडणवीसांनी लागू केल्या. मला वाटतं की कोणीतरी भेटून गेल्यानंतर आरोप करायचे, चांगल्या पद्धतीत जे स्वराज्य चालू आहे, सुराज्य चालू आहे, ते कुठेतरी बिघडवण्याचा आपण प्रयत्न करू नका. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुमचे कुठले प्रश्न असतील जे झाले नाहीत त्याला सरकार जिम्मेदार आहे. तुमचा कुणबी प्रमाणपत्राचा विषय होता, तो मार्गी लागला. हैदराबाद गॅझेटचा विषय होता, तो मार्गी लागला. आपला एक आरोप मला मान्य आहे की गुन्हे दाखल केलेले मागे गेले नाहीत, परंतु दादा हे करत असताना न्यायिक प्रक्रिया देखील आपल्याला फॉलो करावी लागते आणि यासाठी पाठपुरावा देखील आपल्याला करावा लागतो. आपलेच सहकारी गंगाधर काळकुटेंबरोबर 2 वेळा माझं बोलणं झालं मागच्या 15 दिवसात. मी त्यांना विनंती केली होती की आपण दादांबरोबर जर दादांचे कुठले प्रश्न असतील तर मी बैठकीला यायला तयार आहे. आपण चर्चा केली पाहिजे, चर्चा करून देवेंद्रजींपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढून हा मार्ग कुठेतरी संपवला पाहिजे. तुम्ही 30 जूनपासून आंदोलन करणार, उपोषण करणार, मराठा समाजाचे तुम्ही नेते आहात, हिरो आहात. तुमच्यामुळे समाजाला आरक्षण मिळालं, समाजाचा फायदा झाला, हे आम्ही कुठेही डावलत नाही आहोत. परंतु ज्या पद्धतीमध्ये कुणाचं तरी ऐकून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतो आहे, जो महाराष्ट्र अर्थनीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र विकास नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र शैक्षणिक नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र IT मध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, त्या महाराष्ट्राला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कृपया आपण मराठा समाजाला पुढे करू नये, ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो. आपले प्रश्न असतील मी पुढाकार घेतो, मी तुम्हाला भेटतो, तुम्ही देवेंद्रजींबरोबरची बैठक मी लावून देतो. त्याच्यानंतर जर नाही प्रश्न सुटले तर तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत दादा. परंतु या पेरणीच्या टायमाला, उन्हाळ्याच्या टायमाला आपण गोरगरीब मराठी जनता जी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मागे येते त्यांना कुठेतरी फरफटवण्याचं काम करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपचे आमदार प्रसाद लाड माझे खूप चांगले मित्र आहेत, जुने मित्र आहेत. म्हणजे आता नाही, आता ते भाजपमध्ये आले. ते आधी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्याच्याही आधीपासून ते माझे मित्र आहेत. त्यांना आणि तुम्हाला मी आमने सामने बसवणार आहे आणि मध्ये मी असणार आहे. हेही मी तुम्हाला एका बाजूला तुम्ही आणि मध्ये मी, आणि मग तेव्हा ते जे काही तुम्हाला म्हणाले, तुम्हाला त्यांना जे काही म्हणायचं आहे ते होऊन जाऊ देत एकदा. 23 तारखेनंतर तेही करायची वेळ येईल कदाचित. कशाला ते बोललेच ना. आता त्यांनी एक शब्द वापरला नाही लाडभोनी, मी मराठा आहे शब्द वापरलाय त्यांनी, मी मराठा आहे. माझ्या समाजाचं कल्याण, म्हणजे ते तर समजलेत मी मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजाचं कल्याण मनोज दादा करतायत. चला अभिमान वाटला आम्हाला त्यांच्या शब्दाचा. टाकली तुमच्या मानावर मान मराठ्यांनी. तुम्ही 23 तारखेच्या आत आंतरवाली लिहा, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्ही कशाला दोघांच्या मध्ये बसता जाधव साहेब? आम्ही दोघंच शेजारी बसतो, आम्ही दोघंच शेजारी बसतो ना तुमच्या चॅनलवर. मित्र आहेत ते, चांगलं माझं ऐकतील आणि मार्गात ते नक्की काढतील. कारण एवढ्या मोठ्या संख्येचा समाज, जो मराठा समाज देशामध्ये सर्वाधिक संख्येनं कुठला जर का समाज एक राहिलं जाधव सर काय होईल, देणार नाही. अर्धवट मेसेज जाईल माझं, राहिले अर्धवट मेसेज जाईल. त्यांनी मला विनंती केली, मी त्यांना निमंत्रण दिलंय. 23 तारखेपर्यंत मी आणि माझा मराठा समाज अपेक्षेनं त्यांच्याकडे वाट बघतोय चातकासारखी. समाजाच्या लेकराला न्याय मिळावा या भूमिकेतून फक्त माझ्याशी आणि माझ्या समाजाशी दगा नको लाडवू. त्याचं कारण सांगतो. आजपासून मी लय मोठं स्टेटमेंट करायलोय. आजपासून राज्यात गावागावात ज्या बैठका सुरू आहेत आमच्या 30 मेच्या तयारीच्या, लाडभाऊच्या म्हणण्यावरती त्या बैठका सगळ्या थांबवतोय.
30 मेचं आंदोलन थांबवत नाही. बैठका तुमच्या म्हणण्यावर थांबवतोय का की तुमच्या एका शब्दामुळं आम्हाला 6 कोटी मराठ्यांना लाडबो आशा लागली की 100% सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईल, पण आम्हाला चर्चेला तर बोलवा असं तुम्ही म्हणालात. म्हणून आता माग हटू नका लाडबो, आता पुढे या, आता माग हटू नका, माझी दगा करू नका. कारण सांगतो माहिती का मनोज जरांगे पाटील, कबड्डीच्या खेळामध्ये तो एंट्री मारणारा खेळाडू असतो ना, तो बोनस लाईनला पाय लावून निघून जातो. तुम्ही काय म्हणताय, अरे वा बोनसला पाय लावून निघून गेलाय, 1 पॉइंट याने मिळवलाय, आता पुढचे सगळे पॉइंट आपण याच्याकडनं मिळवायचे आहेत, म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच माणूस हेरला. बरोबर, मी काय हेरला तेच मनाने म्हणलेत, आणि म्हणलेत तर का म्हणा सन्मान देऊ नये आम्ही. चला जाऊ द्या ना, इतक्या जणांना सन्मान दिला ना जाधव साहेब, चला ना, आपला माणूस छाती ठोकून म्हणला मी मराठा आहे. मुख्यमंत्री साहेब मागण्याची मंजुरीच देणार, आणि त्यांना न भेटता सांगतो म्हणले, त्यांनी न भेटता सांगतो म्हणले. मग आम्हाला बी अशा माणसाचा गौरव पाहिजे ना. बाबा पोटाच्या वर एक बोलतो आणि तोंडात एक बोलतो, ह्या अवलादीचा मी नाही. जे लाडभोवले शब्द दिले ते पूर्ण पाडी, फक्त 23 पर्यंत शब्द दिल्यामुळे असं होऊ नये. तुमच्या शब्दावरती राज्यातल्या गावागावातल्या बैठका आम्ही बंद केल्यात, आजपासून आता बंद केल्यात. तुम्ही जर 23 पर्यंत आला नाही तर तो मराठ्यांशी दगा होईल, तर आम्हाला तयारी होणार नाही बरं का.